पहिली गोष्ट होती भाई कुठला तरी मित्र वगैरे बनवायचे ते ऑटोमॅटिकली झाले भाई. फक्त घरापासून बाहेर पडायला लागतं. सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेड होऊन जातात आणि खरंच भारी असल्यामध्ये आपल्याला हा टेंट अलोकेट झाला आहे. टेंट तुम्हाला आतून दाखवतो कसा विषय. टेंट एकदम मोठा आहे बरं का आत ना. आणि काय एकटेच करताय काय होय? उद्या एक ग्रुप घरी गेल्यावर उडवणार भाई मी. नको एक ग्रुप. मोस्ट लोकांना ब्लॉग करतात गुड मॉर्निंग मध्ये चालू. मी म्हणतोय गुड नाईट मध्ये, म्हणजे संध्याकाळी ब्लॉग चालू करतोय. सध्या संध्याकाळच्या 8 वाजले का. आणि मी रेवदंड्याच्या एका बीचवरती जिथं माझ्या पाठीमागे तर अरबी समुद्र वगैरे आहे. आणि त्याच्यापेक्षा खतरनाक गोष्टी म्हणजे नाही तर अशा प्रकारचे ना एक म्हणतो ना बीच कॅम्पेनिंग वाली सिस्टीम चालू आहे. मला आता गोष्ट शॉकिंग वाटायला लागली कारण की मागच्या 6 महिन्यापासून ना 7 ते 5-6 महिन्यापासून मी एका अशा ठिकाणावर जात होतो जिथं मी म्हणतो ना अलिबाग सारख्या ठिकाण होतं जिथं गोवा म्हणतो ना गोव्यासारख्याच गोष्टी म्हणू शकतो आपण. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या. आणि आज खरं तर टाइम काढून आलो कारण की आपला पण विषय संपला आहे. अलिबागमधला प्रोजेक्ट वगैरे संपलाय. इथून ट्रान्सफर होईल नंतर इकडे कधी यायला भेटेल काय माहित नाही. पण आज स्पेशल गोष्ट काढण्यात आलोय. आज काय गोष्टी आहेत तर आज टेंट वगैरे आहेत, बार्बेक्यू किंवा नंतर काय प्रोग्राम वगैरे गोष्टी आहेत. आणि खरंच इंटरेस्टिंग आहे बरं का. व्हॅल्यू फॉर मनी असू शकतं. मेन गोष्ट ही झाली की मी आलो एकटा. आणि एकटा असल्यामुळे कसा विषय की दोस्त नाही तर आपला बाई पहिला टास्क असा होता की तुम्हाला आताच म्हणलो की आपल्याला कुठे तरी मित्र वगैरे बनले पाहिजेत. आणि इथं काही आपले टीम बसलेले बाई व्हिडिओ काढतो काय प्रॉब्लेम नाही ना. साम टीव्ही दाखलं तर चालतंय ना. खतरनाक बाई खतरनाक आहे. इथं काहीतरी गोष्टी चालल्यात बाई. जरा काहीतरी प्रोजेक्ट वगैरे चाललाय. काय विषय जर आपण डीप मध्ये बघूया समजून घेऊ यांच्यापासून. हे टीएल होता आमचा जे आम्ही आता ह्यांचा टीएल आहे. आम्ही दुसऱ्याचे टीएल आहे. आम्ही बॉस आहे बॉस. आमची गाडी घरी आहे. आम्ही गाडीचे बॉस. हे टीएल आहे आणि हे त्यांचे हाताखालचे खालचे. तसं तर हे मित्र सगळे मुंबईवरून आले होते ना. आतापर्यंत सगळे माझ्यासाठी अनोळखीच होते. पण बोलता बोलता ओळख झाली आणि त्यांना मी विचारलं की तुमचा प्लॅन कसा झाला. एक हप्ता अगोदर म्हणजे हे कसं 1 हप्ता अगोदर प्लॅन बनवलेला आहे मी. आणि बोललं की बाई खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. ठीक आहे. म्हणजे आणि ग्रुप बनवला आपली माणूस म्हणून. मग त्याच्यामध्ये आम्ही मोजके जण ऍड झालो त्याच्यामध्ये. गर्लफ्रेंडला माहिती ना आम्ही इथं आलोय. हा ही गोष्ट सकाळी माहिती पडलं की आम्ही अलिबागला माझ्या बायकोला सांगितलं मी ड्रायव्हर म्हणून चाललो. त्याच्यामुळे माहितीये कारण की याने डायरेक्ट अचानक प्लॅन केला. आता बायकोला डायरेक्ट कसं सांगू म्हणून ह्याच्यामुळे बोललो की ड्रायव्हर गाडी चालवली मीच नेतो. म्हणून बायको बोलले ठीक आहे 2 दिवस काढायचं. डिवोर्स भाई डिवोर्स. उद्या एक ग्रुप घरी गेल्यावर उडवणार भाई मी. नको एक ग्रुप. पहिली गोष्ट होती भाई कुठला तरी मित्र वगैरे बनवायचे ते ऑटोमॅटिकली झाले भाई. फक्त घरापासून बाहेर पडायला लागतं. सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेड होऊन जातात आणि खरंच भारी असते या गोष्टी. आणि इथं काहीतरी गेम्स वगैरे चालले त्या स्टार्टिंगला बघू शकता. इथं अशा प्रकारचे कॅम्पेनिंग आहे. आणि इथं ना मोस्ट लोकांची कॅम्पेनिंग इथं सगळे आहेत आणि इथं गेम्स चालू आहेत. मला अलॉट झालेला हा टेंट आहे बरं का. हे टेंट आपल्याला भेटलेला आहे. आणि आपली बॅग आहे इथं. टेंट मधून बाहेर जस्ट अशा प्रकारचं बाई. टेंट इतका मोठा आहे की आपण इथं ना तीन लोक तरी 3 नाही 2 तरी झोपू शकतो आरामात. खाली गादी टाकले बरं का. खाली गादी टाकलेले बेडशीट वगैरे दिलंय आणि ठीकठाक आहे बाई. काही विषय नाही. बाहेर कॅम्पेनिंगमध्ये चेकिंग केल्यानंतर ना स्टार्टिंगलाच आपल्याला मिसळ आणि चहा पाव अशा प्रकारच्या गोष्टी दिल्या जातात. आणि बरोबर 8 वाजता हे बार्बेक्यू चिकन आणि व्हेज लोकांना एक वेगळ्या प्रकारची डिश दिली जाते. आणि आता हे काढल्यानंतर आता मेन पार्ट येतो आपल्या कॅम्पेनिंगचा. तो म्हणजे जी पार्टी आहे ना ती स्टार्ट होते. पार्टीला होस्ट करण्यासाठी आणि त्या गेम्सना कंडक्ट करण्यासाठी त्यांचा स्वतःचा एक पर्सन आहे बाई जो मुलगा ना स्वतःहून गेम्स कंडक्ट करत होता. आणि गेम्स कशा खेळायचे त्याचे नियम सांगत होता. आणि तो आता पुढचे गेम्स तो कंडक्ट करणार होता. इथं ना प्रत्येक कॅम्पमध्ये काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालली होती. आता माझ्या कॅम्पमध्ये ना इथं आता गेम चालला होता आणि मला गेम जरा बोरिंग वाटला. तो म्हटलं जरा पलीकडच्या कॅम्पमध्ये जाऊन ये. आणि मी पलीकडच्या कॅम्पमध्ये गेलो तर ॲक्च्युली मध्ये पार्टी चालू होती. डान्स वाज चालला होता. ते बघून बाई 2 मिनिट जरा शांत झालो कारण की खतरनाक गोष्ट चालली.
खरं तर ह्या कॅम्पवरती मी आलो होतो पण इथं माझं धाडच नव्हतं की यांच्यामध्ये जाऊन डान्स करीन, कारण की मला एक बाई मनामध्ये एक होती बाई आपला डान्स जमेल का किंवा आपल्याला या गोष्टी पॉसिबल आहेत का. पण बाई तेवढ्यात एक दोस्त दिसला आणि त्याच्या मूव्स बघितल्यानंतर मला असं वाटलं की बाई काय नसतं बाई, आपलं कोण काही ओळखत नाही काय नाही, आणि हेच खरा मौका आहे की आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, एक्स्ट्रोवर्ल्डमध्ये आपण पदार्पण करू शकतो. आणि मी बाई डान्स चालू केला तसं तो डान्स चालू केला. आणि पहिल्या मग माझ्या खरं तर फेक मूव होत्या आणि स्वतःला फक्त बाई असं म्हणत होतं की आपलं जमतंय, नुसतं हातानं म्हणजे डान्स नसतं. आणि हे कार्यक्रम फक्त 10 मिनिटाचा असंच चालला. आणि 10 मिनिटानंतर गावाकडचे पोट्टी भेटली बाई मला, आपल्या गावाकडची जी गँग होती. आणि बाई ते जवळ ना तसा माहोल तयार झाला. आणि मग नंतर मी फ्रीली होऊन बाई आमच्या गोष्टी ॲज कंटिन्यू होत गेल्या आणि सुफी बाई त्यांच्यामध्ये मिक्स झाला. डिनर आणि 12 वाजता शांतता झालेली शेकोटी हे झाल्यानंतर आता टाइम होता एका शांत झोपेचा. पण बॅक एंड डीजे चालूच होता बरं का. रात्री अंधार असल्यामुळे ना बीचवाली कन्सेप्ट काय आता काय रात्री काय कळलीच नाही. आणि आता सकाळी मॉर्निंग झाल्या, सनराईज व्हायला लागलाय आणि इथं एकदम खतरनाक वातावरण झालंय. तो समुद्र आहे ना, समुद्र तेवर येतो आणि समुद्र त्याचा जो व्हाईटवाला बीच आहे ना तो बीच आहे इथं. आणि आपली कॅम्पिंग त्या साईडला आहे. तर आता दिवसामध्ये कॅम्पिंग कशी असते ते पण दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्यापेक्षा खतरनाक घेऊ ना ह्या बीचवरती होती बरं का, की सगळे लोक आता गारट्या पाणी सगळेच निवटून आली ती. आणि खरंच भाई मी मागच्या 6 महिन्यापासून अलिबागमध्ये राहतोय आणि ही गोष्ट मी काल स्पेशल टाईम काढून एक्सपिरियन्स केली. भारी वाटली भाई, एकदम भारी आहे. आणि तुम्ही जर कधी येणार असाल ना तर नक्की या, एकदम व्हॅल्यू फॉर मनी आणि युजफुल आहे. आणि मस्त कितलं वातावरण आहे. सकाळी लोक इथं व्यायाम करतात, मॉर्निंग वॉक आणि फोटोशूट वगैरे चालला आहे. आणि फक्त 10 मिनिटात आता सूर्य पण वर येईल आणि मग काय सगळे तुटून पडतील. मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो की आतला जो आपला टेंट आहे तो दिवसाचा कसा दिसतो किंवा तो कॅम्पेनिंग कसा दिसतो तुझा, तो विषय बघूया आपण कसा विषय. ॲक्च्युली कॅम्पेनिंग आहे आणि आपण ह्या कॅम्पेनिंगमध्ये होतो. इकडे 2 कॅम्पेनिंग ऑलरेडी आहेत आणि रात्री आपण इथेच राहिलो होतो. तर आतले टेंट वगैरे कसे आहेत ना ते आपण अजून बघूया. टोटल 150-200 कॅम्प असतील. हे टेंट मला भेटलेला आहे आणि तो टेंट आपल्याला भेटलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला खाली गादी एक छोटी भेटते आणि ही त्यांचंच आहे. ॲक्च्युली वॉश केलं असते आणि प्रत्येक टाईम न्यू वॉश केलं असते. पण मी रेफर करेल तुम्हाला की तुम्ही जर येणार असाल ना तर तुमचं स्वतःचं नवीन एक घेऊन या, ज्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टेबली झोपू शकता. आता हे धुतलेलं होतं तसं रात्री सांगितलं होतं ते मालकांनी, पण तरी पण एक असतं बाई आपल्याला की ते असं वाटतं. तर तसं तुम्ही जर असेल तर हे घेऊन येऊ शकता. बाकी कॅम्प बाई खतरनाक आहे, एकदम डोंगरात विल्या लागल्या. कॅम्पला इकडं फ्रंटला एक दरवाजा आहे, इकडे मागे एक खिडकी आहे बाई. कोण काय करायला रात्रीच आपण बघू शकतो इकडे तिकडे. भारे बाई. तिकडं किचन एरिया आहे, तिकडं आपल्याला जे पण मील आहे ते सगळ्या गोष्टी इथं भेटून जातात. नाश्ता पाणी जेवण सगळं तिथं भेटतं. आणि कमीत कमी मला असं वाटतं की इथं ना आत्ता ॲट अ टाईम 400 टेंट उभं राहिली ते, 350 ते 400 टेंट उभं राहिली ते. आणि 1000 रुपये म्हणजे जास्त काही नाही. वन टाईम तितकं तर आपण करू शकतो स्वतःवरती खर्च. आणि ते ॲक्च्युली 1000 रुपये म्हणजे ना व्हॅल्यू फार ठरतं, एवढं खरं आहे बरं का. नक्की प्रत्येकाने विजिट करा बाई. रात्री एकदम भारी एन्जॉय झाला आणि मला भारी वाटलं बाई. खरं तर मला माझे 1000 रुपये एकदम वर्थ वाटले. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटू एक अशाच नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. चॅनल सबस्क्राईब करून टाका.